नमस्कार मित्रांनो, कमळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते। आजच्या भागामध्ये आता कमळी जेव्हा ऋषीने इतके मिस कॉल केलेले आहे, परंतु आता कमळीने बघितलेले नसतात। जेव्हा आता ती पुढे रिक्षात बसायला येते आणि तेव्हा ती आपला मोबाईल पाहते तर ऋषी सरांचे इतके मिस कॉल आलेले आहे हे तिला समजतं। ती लगेच आता ऋषीला रिटर्न कॉल करते, परंतु आता ऋषी घाईत निघून गेल्यामुळे त्याचा जो मोबाईल आहे तर तो घरी राहिलेला आहे आणि नयनताराने तो मोबाईल मात्र आता तेथे सोप्यावर ठेवलेला आहे। तो मुद्दाम कमळी आणि आता ऋषी या दोघांची भेट होऊ नये यासाठी। तेव्हा कमळी ही ऋषीच्या मोबाईलवर फोन करते तर नयनतारा बघते। नयनतारा आपल्या मनात म्हणते की मला वाटलंच होतं की नक्की ही ऋषीच्या मोबाईलवर फोन करेल म्हणून। बरं झालं एका दृष्टीने ऋषी घरी मोबाईल विसरून गेला म्हणून नयनतारा फोन कट करते। तर इकडे कमळी विचार करते की काय झालं असेल, ऋषी सर का फोन कट करतात, बहुतेक ती मीटिंग मध्ये असतील। मग ठीक आहे, मी साहेबा सरांना फोन करून बघते म्हणून ती साहेबाच्या मोबाईलवर फोन करते। तेव्हा साहेबा फोन उचलतो तर कमळी म्हणते की साहेबा सर, ऋषी सर आहेत का तिथे, मला त्यांच्याशी जरा बोलायचं होतं। म्हणजे त्यांचे माझ्या फोनवर खूप मिस कॉल येऊन गेलेत आणि कामाच्या गडबडीत माझं लक्ष नव्हतं म्हणून मी त्यांना फोन करीत होते, पण ते फोन उचलत नाही। तेव्हा मात्र आता कमळी विचारते की सर आता मी त्यांच्याशी बोलू शकते का। साहेबा म्हणतो की अगं ऋषी जरा बाहेर आहे, मी नंतर तुला जोडतो त्याच्याशी बोलायला। तेव्हा आता कमळी म्हणते की ठीक आहे चालतंय। आणि तेवढ्यात मात्र साहेबा विचारतो की अगं कमळी काय झालं, काही प्रॉब्लेम आहे का। तेव्हा आता कमळी म्हणते की साहेबा सर मला जरा मदत हवी होती। तेव्हा साहेबा म्हणतो की अगं सांग ना काय झालं, आणि तुला सांगितलं हा भाऊ तुझ्या पाठीशी कायम उभा आहे, अगं सांग ना काय झालं ते। त्यानंतर इकडे आता अन्नपूर्णा आजी राजनला आवाज देते की राजन अरे चल लवकरात लवकर निघायचं आपल्याला। आणि तेवढ्यात राजन येतो तो मोबाईलवर आता जी सोशल मीडियावर जी विजेता कोचिंग क्लासचे कमीचे फोटो वगैरे ती जाहिरात आहे तर ती दाखवतो आणि अशा जाहिराती मात्र सोशल मीडियावर व्हायरल होतात। आणि हे बघ आई तुझा तो स्टुडंट हे की रितेश सरपोतदार हे सर्व त्याने केलेले आहे। त्याच्या सगळ्या क्लासेसच्या बॅनरवर कमळीचे फोटो आहे। तर अन्नपूर्णा म्हणते की अरे हे कसं शक्य आहे, कमळी तर मात्र त्याच्या क्लासला जात नव्हती, मग तरी सुद्धा ते तिचे फोटो का बॅनरवरती। त्यावरती राजन म्हणतो की तेच तर नाही। अन्नपूर्णा सुद्धा विचार करते आणि म्हणते की त्यांच्या बॅनरवर कमळीचे फोटो कसे असतील। राजन म्हणतो की आई मला सुद्धा तोच प्रश्न पडला, मला हेच कळत नाही की हे सर्व कसं घडत आहे। थांब आई मी काम करतो, मी कमळीला फोन करून विचारतो। अन्नपूर्णा म्हणते की थांब राजन घाई करू नकोस, कमळीवर माझा पूर्ण विश्वास आहे, ती कोणत्याही चुकीच्या गोष्टीत सामील होणार नाही। आणि हा रितेश सुद्धा प्रामाणिक मुलगा होता, तो असे काही गैरप्रकार करेल असं वाटलं नव्हतं। तेव्हा मात्र राजन म्हणतो की पण आई हे सर्व कसं घडत आहे। अन्नपूर्णा म्हणते की अरे तेच ना राजन, हे सगळं कसं काहीच कळत नाही। जोपर्यंत कमळी स्वतःहून आपल्याला काही हे सांगत नाही आणि तोपर्यंत तू सुद्धा तिला काहीच विचारू नकोस। कमळी तर आपल्याला माहितीच आहे की अरे किती स्वाभिमानी आहे, ते स्वतःचे प्रश्न तिला स्वतः सोडवायला आवडतात। जर तिला काही अडचण आली तर आपण आहोत ना मदतीला। तेव्हा राजन म्हणतो की ठीक आहे आई तू म्हणशील तसं। आणि अन्नपूर्णा म्हणते की चला तर मीटिंगला उशीर होतो। त्यानंतर मात्र आता इकडे ही कामिनी आणि रागिनी बोलत आहे। रागिनी तिला म्हणते की आई हा तर डबल धमाका झाला, तू मात्र कॉलेजच्या नियमामध्ये तिला चांगलंच अडकवलं, म्हणजे ती कमळी आता स्वतः खूप घाबरून गावाला पळून निघून जाईल। तर कामिनी म्हणते की ह्या म्हातारीला आणि राजनला मात्र तिच्याबद्दल किती विश्वास आहे, पण आमची कमळी असं वागणारच नाही असं म्हणतात। आमची कमळी आहे तर ती खरंच खूप कणखर आहे, तिला माहिती नाही की कामिनीचा डाव काय असतो ते, तिचा तो कणखरपणा आहे तो मात्र मी असा मोडून काढेल, ती उभी सुद्धा राहू शकणार नाही असं मी मोडून काढेल। बघ ना आता जो मॅटर झालेला आहे त्या मॅटर मध्ये जी काही थिंगी पडलेली आहे त्यानंतर मात्र मी तिला पुरती जाळून टाकणार आहे, लक्षात ठेव। तेव्हा रागिनी म्हणते की आई अगं तुला तर काही करण्याची गरज नाही, जे करायचं असेल तर ते क्लासेस मध्ये बघ, ते सगळं होईल, क्लासेस वालेच करतील, फक्त चिल राहा। तर कामिनी म्हणते की बघितलंस ना रागिनी, आपण मात्र अशा संधीचा फायदा घ्यायचा असतो, ही जी संधी आलेली आहे तर तिचा पुरेपूर फायदा उठवायचा। थिंगीचं मात्र आपण आगीच्या वनव्यात रूपांतर करायचं, म्हणजे कसं की कामिनीचा डाव वर्मावर घाव ते दोघी खुश होतात। त्यानंतर आता इकडे ह्या विजेता कोचिंग क्लासेस मध्ये आता ही कमळी आणि साहेबा पोलिसांना घेऊन तेथे आलेले आहेत। इन्स्पेक्टर पुढे येतात। इन्स्पेक्टर साहेब काउंटरवर विचारतात की एक्सक्यूज मी, इथे रितेश सरपोतदार कोण आहेत असं विचारतात। तेवढ्यात तो पीए म्हणतो की काय सांगा ना काय सेवा करू आपली। इन्स्पेक्टर साहेब विचारतात की तुम्ही रितेश सरपोतदार आहात का। तेव्हा मात्र आता हा पीए म्हणतो की नाही हो मी नाही, आमचे सर आहेत। आणि आता लगेच इन्स्पेक्टर साहेब त्यांना बोलून आणण्यासाठी सांगतात। तेवढ्यात रितेश आणि त्याचा मॅनेजर बाहेर येतो आणि कोण आहे रितेश असं विचारतो। तेव्हा रितेश म्हणतो की तुम्हाला नक्की कोण लागतं आणि कशासाठी आलात। त्यावरती आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की हे बघा तुमच्या विरुद्ध मात्र
हे अरेस्ट वॉरंट आहे, त्यामुळे तुम्हाला आमच्यासोबत पोलीस स्टेशनला यावं लागेल. तर मॅनेजर लगेच म्हणतो की अहो काय बोलतात तुम्ही, त्यांच्यावर आरोप करण्या अगोदर एकदा विचार करायला हवा. आणि 1 मिनिट आम्ही आमच्या ॲडव्होकेटला फोन करतो, त्यांच्याशी बोलू शकता तुम्ही. तर इन्स्पेक्टर साहेब म्हणतात एकदा तक्रार आल्यानंतर चौकशीसाठी आम्ही कधीही आणि कुठेही जाऊ शकतो, त्यामुळे कायदा काय असतो हे तुम्ही आम्हाला शिकू नका, आमचं काम आम्हाला करून द्या. तेव्हा रितेश विचारतो की पण तक्रार कोणत्या संदर्भात आहे, कुणी केली. तर इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की सांगतो, आणि कमळीकडे बोट दाखवत म्हणतात की या मॅडमची तुमच्या विरुद्ध तक्रार आहे. तेवढ्यात कमळी आणि साहेबा पुढे येतात. कमळी रागाने मात्र आता ह्या रितेशकडे पाहत असते, आणि रितेश आणि हा साहेबा एकमेकांकडे बघत असतात. इन्स्पेक्टर म्हणतात की चला मिस्टर सरपोतदार, तुम्हाला आमच्या सोबत पोलीस चौकीला चौकशीसाठी यावंच लागेल. इन्स्पेक्टर साहेब आता आपल्या हवालदारांना खुणावतात, तर हवालदार पुढे येऊन रितेशच्या हाताला धरतात. रितेश त्या दोघांकडे बघत असतो. तर कमळी म्हणते की साहेब यांना घेऊन जा, यांनी माझी फसवणूक केली आणि त्याची शिक्षा तर त्यांना मिळालीच पाहिजे. तेवढ्यात इन्स्पेक्टर म्हणतात की सरपोतदार साहेब चला. रितेश फक्त म्हणतो की हे बघा मी तुमच्या सगळ्यांशी सभ्यपणे बोलतो, त्यांना प्लीज हात सोडायला सांगा, आणि म्हणजे तुम्ही सुद्धा असं व्यवस्थित वागावं ही माझी अपेक्षा आहे. सभ्य भाषेची आणि सभ्य वर्तनाची प्लीज इन्स्पेक्टर साहेब हात सोडायला सांगा असे वारंवार म्हणतो. आता मात्र मी लगेच DCP साहेबांना फोन करतो आणि एका सेकंदात हा प्रॉब्लेम मी सॉल्व्ह करतो. त्यामुळे मला त्यांचा, माझा आणि तुमचा सुद्धा वेळ वाया घालवायचा नाही. तुम्हाला सुद्धा पुढे कोणतीही अडचण येऊ नये, तुम्ही सुद्धा कोणत्याही प्रॉब्लेम मध्ये अडकू नये, म्हणून मी सभ्य भाषेत तुम्हाला सांगतो की प्लीज त्यांना हात सोडायला सांगा. इन्स्पेक्टर साहेब हवालदारांना हात सोडायला सांगतात. तर कमळी रागाने बघत असते. तर रितेश मात्र आपला हात सावरत अगदी लगेच बाहेर वगैरे मागे घेऊन इन्स्पेक्टर साहेबांना म्हणतो की साहेब तुमचं बरोबर आहे, कारण तुमच्याकडे जेव्हा कोणी तक्रार घेऊन येतं तेव्हा तुमची ही ड्युटीच आहे की त्या गुन्हेगाराला मात्र आता ह्या चौकीमध्ये ठेवून द्यायचं, त्याची शिक्षा द्यायची, हे तुमचं काम आहे. रस्त्यावरच्या कुणाला सुद्धा उचलून घेऊन जायचं, पण रितेश सरपोतदाराला हात लावायचा यामध्ये खूप फरक आहे. जे काही तक्रार तुमच्याकडे केली गेलेली आहे याची शहानिशा करा की किती खोटं आहे आणि किती खरं आहे ते माझ्याशी बोला. तेव्हा लगेच मॅनेजर म्हणतो की 1 मिनिट मी आमच्या ॲडव्होकेटला फोन करतो. रितेश लगेच म्हणतो की नाही, त्याची काही गरज नाही, साहेब आपलेच आहेत. आता मी त्यांना सांगितलं की हात सोडा, त्यांनी लगेच माझं ऐकलं आणि शेवटी हात सोडले. त्यामुळे बघ आता ॲडव्होकेट वगैरे काही गरज नाही, साहेब आहेत आणि साहेब केबिन मध्ये बसून बोलूयात. तर साहेब म्हणतात की हो ओके ठीक आहे. तर कमळी म्हणते की साहेब अहो काय तुम्ही कुठे निघालात. तेव्हा इन्स्पेक्टर म्हणतात की हे बघा आम्हाला आमच्या पद्धतीने काम करून द्या. तर कमळीला राग येतो. कमळी म्हणते की हा माझा व्यक्तिगत प्रश्न आहे, त्यामुळे तुम्ही असं करू शकत नाही, तुम्ही आताच्या आता त्यांना अटक करा. तेव्हा इन्स्पेक्टर म्हणतात की तुमचं सगळं काही मान्य आहे, पण आम्हाला त्यांची सुद्धा काही गोष्ट ऐकून घ्यावीच लागेल, त्यामुळे प्लीज तुम्ही बाहेर थांबा आणि आम्हाला सुद्धा आमचं काम करून द्या. रितेश लगेच खुश होत साहेबांना घेऊन आतमध्ये येतो आणि बसायला सांगतो. आणि तेव्हा आता रितेश त्यांना आतमध्ये घेऊन येतो आणि म्हणतो की कॉफी वगैरे घेणार का. तर इन्स्पेक्टर म्हणतात की हो नक्कीच. आणि आता मॅनेजर कॉफी वगैरे सांगतो. इन्स्पेक्टर साहेब विचारतात की बोला तुमची जी काही तक्रार तुमच्यावर आहे त्याबद्दल तुमचं म्हणणं काय आहे. कमळी आणि साहेबा बाहेर वाट बघत असतात. कमळीला फारच राग आलेला असतो. तेव्हा आता कमळी लगेच साहेबाला म्हणते की बघा पोलीस सुद्धा कसे करतात, आपण सगळं खरं सांगितलेलं आहे पोलीसवाल्यांना. आता मी खरंच सांगितलं की त्यांनी मला गंडवलं म्हणून, तरी सुद्धा त्यांना अटक करण्याची सोडून नक्की त्यांचं काय चाललं, आउट हाऊस मध्ये ते का गेले. तेव्हा आता साहेबा म्हणतो की हे बघ कमळी आपण तक्रार केली हे आपल्याला मान्य आहे, पोलिसांचे काम असतं की दोन्ही बाजूंची चौकशी करणं, एकदा फक्त चौकशी होऊन दे, बघ ते कसे अटक करतात. कमळी म्हणते की नाही मला काहीतरी वेगळी शंका येते, पोलीस नक्कीच त्यांना फितूर होते आणि ही असली गुन्हेगार माणसं आहेत ना, पोलिसांचा हात आपल्या हातामध्ये घेतात आणि असा कोणतेही पळवाटा शोधून काढत असतात. तेव्हा आता लगेच साहेबा तिला समजावतो की ऋषी हे बघ कमळे अगं आपली बाजू आहे ती सत्याची आहे, त्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही. तेवढ्यात तिला ऋषी सरांची आठवण येते. ती म्हणते की साहेबा ऋषी सर कुठे आहेत. साहेबा म्हणतो की अगं असेल कुठेतरी कामामध्ये, तू नको इतकं टेन्शन घेऊ. कमळी आणि साहेबा जेव्हा आत येतात तर इन्स्पेक्टर साहेब मस्त चहा पित असतात. तर कमळी म्हणते की काय झालं, अहो हा माणूस गुन्हेगार आहे आणि तुम्ही त्यांच्यासोबत मस्त गप्पा करतात, चहा वगैरे घेतात, नक्की तुमचं काय सुरू आहे. तर आता कमळीकडे कोणी लक्ष देत नाही. तर रितेश इन्स्पेक्टर साहेबांना म्हणतो की मी तुमचा आणखीन वेळ घेणार नाही, आता ह्या फाईलमध्ये सगळे काही फोटोज आणि डॉक्युमेंट्स लावलेले आहेत आणि मॅनेजर त्या फाईल आहे तर तो इन्स्पेक्टर साहेबांच्या हातात देतो, कारण कसं आहे की उद्या तुम्ही कोणत्याही अडचणीत सापडायला नको. तेव्हा कमळी म्हणते की साहेब नक्की तुमचं काय सुरू आहे. आणि इन्स्पेक्टर साहेब मात्र काही न उत्तर देता मात्र तिथून जायला निघतात. आणि कमळी इन्स्पेक्टर साहेबांच्या समोर येते आणि म्हणते की तुमचं नक्की काय सुरू आहे, तुम्ही या माणसाला अटक करणार आहात की नाही. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की कोणत्या
कारणावस्तव त्यांना अटक करायची। तेव्हा आता कमळी म्हणते की साहेब तुम्ही असं का करताच, आपण इथे कशासाठी आलो आहोत? अहो हा माणूस गुन्हेगार आहे आणि तशी तक्रार मी केलेली आहे। तेव्हा आता रितेश म्हणतो की बघा साहेब समजाव त्यांना की मी गुन्हेगार आहे असं त्या म्हणतात। साहेब समजावं तुम्ही त्यांना। आणि कमळीला म्हणतात की अगं कुठलीही शहानिशा न करता आता मात्र तुम्हाला गुन्हेगार ठरवशील, तू कशाला त्यांना शिकवतेस? त्यावरती कमळीला राग येतो। कमळी म्हणते की 1 मिनिट मी साहेबांशी बोलते। तर रितेश म्हणतो की ठीक आहे बोलू शकतेस। आणि आता कमळीचं काही ते ऐकून घ्यायला तयार नसतात तर कमळी इन्स्पेक्टर साहेबांना म्हणते की आता कुठे माझ्या लक्षात आलं, कारण हा माणूस प्रत्येक व्यक्तीची किंमत मोजतो आणि म्हणूनच ती इन्स्पेक्टर साहेबांकडे बघत बोलते। तेव्हा इन्स्पेक्टर साहेब तिला म्हणतात की अहो मॅडम तोंड सांभाळून बोला, भलते सलते आरोप मी खोपून घेणार नाही। तेव्हा रितेश हसतो आणि म्हणतो की साहेब कसं आहे, अहो आजकाल मात्र लोकांचे गैरसमज फार वाढलेले आहेत, माणुसकी आणि प्रामाणिकपणा आपल्यातच आहे असं प्रत्येकाला वाटायला लागलेलं आहे। तेव्हा आता साहेब म्हणतो की रिसर मात्र कमळीने कंप्लेंट केलेली आहे, मग तरी सुद्धा तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे इन्स्पेक्टर साहेब? तेव्हा इन्स्पेक्टर म्हणतात की प्रॉब्लेम आहे की तिने खोटी कंप्लेंट केली आहे म्हणून कमळीला खोटे ठरवतात। तेव्हा कमळी म्हणते की खोटे, अहो इन्स्पेक्टर साहेब तुम्ही काय बोलतात? माझी परवानगी नसताना ह्या माणसाने त्याच्या बॅनरवरती माझे फोटो वापरलेले आहेत, हे सगळं खरं आहे। इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की हे बघा रितेश सरपोतदार यांनी जे काही बॅनरवरती फोटो वापरले तर त्यासाठी तुम्ही परवानगी दिलेली आहे आणि रिसर पैसे सुद्धा घेतलेले आहेत। तेव्हा हे ऐकून कमळीला मात्र आता धक्काच बसतो। इन्स्पेक्टर साहेब त्या डॉक्युमेंटची फाईल आहे तर ते कमळीकडे देत म्हणतात की तुम्ही स्वतः हे सर्व चेक करून घ्या। आणि आता कमळीला मात्र ती फाईलची रिपोर्टरची फाईल दाखवतात तर कमळी म्हणते की यावर सही माझी आहे पण मी सही केलेली नाही। तेव्हा रितेश म्हणतो की बहुतेक अभ्यास जास्त करते, तुझ्या लक्षात राहत नसेल। आणि आता बघ त्यावरील फॉर्म सुद्धा बघ, त्या फॉर्म वरती सुद्धा तुझी सही आहे हो की नाही? तेव्हा आता कमळी बघते तर तिला धक्काच बसतो, कारण त्या दोन्ही सह्या तिच्याच असतात पण तरी सुद्धा म्हणते की ती सही केली नाही म्हणून। तेव्हा कमळी नाही करत असते पण रितेश म्हणतो की बहुतेकीच्या लक्षात नाही, कारण तिने तो फॉर्म वाचलेला आहे आणि त्या कन्सेंट फॉर्मवर तिने सह्या केलेल्या आहेत। तर त्यामध्ये स्पष्ट दाखवण्यात येत आहे की तिने हे सगळं तिच्या मनाने केलेलं आहे। या फोटो वापरण्यासाठी तिची परवानगी आहे म्हणूनच हे फोटो वापरले गेले आहेत। त्यामध्ये स्पष्ट असं लिहिलेलं आहे की मी हिला कॅश दिलेले आहेत, पैसे दिलेले आहेत। आता कमळी म्हणते की अहो तुम्ही काय बोलतात, आम्ही तुमच्याकडून पैसे घेतलेले आहेत। हो तुम्ही किती खोटं बोलतात आणि माझ्यावर किती खोटे आरोप करतात। रितेश म्हणतो की मी आरोप करतो आणि पैसे न घेता तू सह्या केलेल्या आहेत, तर असं तुझं म्हणणं आहे का? मात्र कमळीच्या सह्या कशा घेतलेल्या आहेत हे आता रितेशला आठवतं, कारण तिथे अनिका आलेली असते ऍडमिशन मागण्यासाठी। तर रितेश तिला म्हणलेला असतो ऍडमिशन तुला नक्की मिळेल आणि त्याने ऍडमिशन आता हिला अनिकाला देण्यासाठी आता कबूल केलेलं असतं आणि अनिकाला ते ऍडमिशन कबूल करून अनिकाकडून बरोबर ते काम करून घेतलेलं असतं। हे बघ तू तर आता म्हणाली की तू नक्की कमळीला ओळखते, मग तुला आता ऍडमिशन जर घ्यायचं असेल तर तू एक काम कर आणि हा ऍडमिशनचा एक फॉर्म आहे आणि हा एक दुसरा, त्यामुळे यावर मात्र तू कमळीच्या सह्या आणायच्या। कोणी तुझी आहे ना कमळी टमळी तर तिच्या सह्या मिळून दे। का म्हणते की हॉट काय बोलतात, मी तुम्हाला किती सांगितलं की ती गावछाप कमळी मात्र ती सह्या नाही देऊ शकणार। त्यावरती आता लगेच हा रितेश म्हणतो या आवाजात तू माझ्याशी बोलायचं नाही, परंतु आता जर तुला इथे ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुला माझं काम करावंच लागेल। तुला जर इथे ऍडमिशन करायचे असेल तर मात्र तुला हे करावंच लागेल आणि यात तुझाच फायदा आहे। अनिका विचारते यामध्ये माझा काय फायदा आहे? कमळीने आमच्याकडे ऍडमिशन घेतलं होतं असं बोलून मात्र तू तिला त्रास देऊ शकते। किंवा अनिका हे ऐकून खुश होते आणि म्हणते की हा तर विचार मी अगोदर केलाच नव्हता। तर अनिका लगेच तयार होते आणि तुमचं काम झालं समजा असं म्हणते। तर रितेश लगेच खुश होतो। आता रितेशला हे सर्व आठवतं की त्याने अनिकाकडून कमळीच्या सह्या घेतलेल्या आहे म्हणून तो खूप चालाक ठरतो। तर कमळी आता विचारात पडते आणि म्हणते की आता कुठे माझ्या लक्षात आलं की सह्या कुठे गेल्या होत्या। तर लगेच इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की आलं ना आत्ताशिक लक्षात, याला चोराच्या उलट्या बोंब म्हणतात। तुमचं नशीब चांगलं की रितेश साहेबांनी मात्र तुमच्यावर अब्रू नुकसानीचा दावा नाही ठोकला। तुम्ही त्यांचे उपकार मानण्याचे सोडून तुम्ही त्यांना नावं का ठेवतात? आता कमळी म्हणते की सर हे सगळं खोटं आहे, हा फॉर्म खोटा आहे, त्यांनी मला फसून सह्या घेतलेल्या आहे। तर तेव्हा आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की हे बघा तुमचे जे काही आरोप आहे तर ते कोर्टामध्ये पुराव्यासहित तुम्ही सिद्ध करा। तेव्हा लगेच आता हा रितेश हसतो, या क्लासमध्ये आम्ही यांना इतकं शिकवतो, आता शाळेमध्ये नंबर 1 येतात आणि शेवटी आमच्यावरच मात्र आम्ही त्यांना शिकून आरोप केले जातात। आता कमळीला खूप राग येतो। कमळी रागाने म्हणते की ही चूक तुम्ही केलेली आहे। इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की हे बघा बस करा मॅडम, तुम्ही जे काही आरोप करतात ना तर ते सगळे चुकीचे आहेत। रितेश साहेबांना तुम्ही ते फोटो घेण्यासाठी परवानगी दिलेली आहे आणि त्या संदर्भात तुम्हाला पैसे सुद्धा मिळालेले आहेत। तर कमळीला खूप राग येतो। कमळीला मात्र पूर्णपणे फसवलं जातं। इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की त्यामुळे मात्र आम्ही केस क्लोज करत आहोत। उलट इन्स्पेक्टर साहेब मात्र आता त्या
रितेशची म्हणजे हात जोडून माफी मागतात. आमच्यामुळे तुम्हाला खरंच खूप त्रास झाला आणि हातामध्ये हात देऊन आता त्याची भेट घेऊन तिथून जायला निघतात. नंतर आता तो इन्स्पेक्टर साहेब निघून गेल्यानंतर साहेबा कमळीला विचारतो की मला सांग की हा माणूस खरंच खोटं बोलतो का, त्यांनी तुझी फसून सही घेतलेली आहे का. किंवा आता कमळीला फारच राग येतो. कमळी लगेच रागाने रितेशच्या समोर येते आणि म्हणते की तुम्ही मला खोटे ठरवण्यासाठी इतकं सर्व काही नाटक केलं, पण मी तुम्हाला नाही सोडणार. आता मला समजलं की तुम्ही माझ्या सह्या कशा घेतलेल्या आहेत त्या. किंवा आता रितेश म्हणतो की मूर्ख आहेस तू, फक्त स्वतःच्या स्वार्थापायी तू पायावर कुऱ्हाड पाडून घेतलेले आहे. तर त्यामुळे मात्र थोबाड बंद ठेवल्याशिवाय तुझ्याकडे कोणताही पर्याय उरलेला नाही. आणि हे पग लिगली बोलायला गेलं तर सगळे पुरावे माझ्याकडे आहेत, लक्षात ठेव. मग तू आता काय करशील. तेव्हा आता कमळी म्हणते की हो का, पण एक गोष्ट मात्र मला चांगलीच समजलेली आहे, तुम्ही मला फसून हे सगळं करू शकतात. आतापर्यंत असे कित्येक जणांना फसवलं असेल, तुम्ही मी काही करू शकत नाही असं म्हणलात. मग आता मी काय करू शकते, आता मी तुम्हाला दाखवतो आणि सगळा इतिहासच तुमचा बाहेर काढतो. चुटकी वाजवत आता कमळी त्याला उत्तर देते. शिक्षणाचा खेळ तुम्ही मांडलेला आहे आणि काय रितेश सरपोतदाराचं साम्राज्य. मग आता ह्या साम्राज्याला उतरती कळा लागलेली आहे असं समजा. कमळी चुटक्या वाजत मात्र आता त्याला उत्तर देते की तुमचं हे साम्राज्य आहे ते कसं टिकून आहे ते दाखवा, बघू तरच उत्तर देते मी. रितेश मात्र घाबरत नाही, तर कमळी रागाने तिथून निघून जाते. रितेशला हसू येत असतं. तेवढ्यात कमळी रागानेच मात्र आता ह्या इकडे अन्नपूर्णाच्या घरी येते आणि अनिकाला बाहेर बोलावते की अनिका बाहेर ये. रागिनी पुढे येते आणि म्हणते की काय ग, एक मिनिट, कुठे चालली अशी रागाच्या भरात, अशी तोऱ्यात कुठे निघाली. तुझं घर आहे का, महाजनांच्या घरात कधी यायचं कधी जायचं, हे तुझ्या बापाचं घर आहे का, आणि आमच्या घरात येण्याशिवाय तुला दुसरं कोणताच कामधंदा नाही का असं विचारते. तर कमळी रागानेच म्हणते की अनिका कुठे आहे. तर रागिनी म्हणते की ती तिच्या रूममध्ये आहे, तुला काय करायचं. रागाने म्हणते की तुमच्या अनिकाने माझी फसवणूक केलेली आहे, त्यामुळे झडदक्षी तिला खाली बोलवा. किंवा आता रागिनी हसते आणि म्हणते की काय माझ्या अनिकाने तुझ्या फसवणूक केलेली आहे असं तुला वाटतं, किंतु मात्र तुझी आता ही भीक मागण्याची स्टाईल आहे का. तेव्हा कमळी म्हणते की तुम्ही बोलवतात की नाही की मी तिच्याकडे वर जाऊ. आणि तेवढ्यात कामिनी तेथे येते आणि कमळीला अडवते. अनिका सुद्धा तिच्या सोबतच आलेली असते. कामिनी म्हणते की काय ग, दादागिरीची भाषा कोण करते. तर अनिका लगेच रागाने म्हणते गावचप माझ्या रूम मध्ये काय करणार, आणि आता या घरात सुद्धा येण्याची तुझी लायकी नाही, मग रूम मध्ये तू कुठून येणार. आता कमळी म्हणते की अगं हे बघ माझी लायकी काय आहे, हे मात्र आता मात्र मला कुणाला घाबरण्याची गरज नाही. अन्नपूर्णा आजींचं घर आहे, परंतु आज मात्र मी इथे आले तर ती तुझ्यामुळे. जो काही विश्वासघात तू माझा केलेला आहे तर त्याचा जाब विचारायला मी इथे आलेले आहे. अनिका म्हणते की काय ग, डोक्यावर पडलीस का, काय केलेलं आहे. त्यावरती आता कमळी तिला म्हणते की अगं डोक्यावर मी नाही तर तू पडलेली आहे, तू काही करशील आणि कुणाला काहीच कळणार नाही म्हणून त्या दिवशी तक्रार जो काही फॉर्म आहे प्रिन्सिपल सरांकडे तुला तो तक्रारीचा फॉर्म घेऊन जायचं होतं. मग त्या तक्रारीच्या फॉर्म ऐवजी तू मात्र विजेता कोचिंग क्लासच्या फॉर्मवर माझ्या सह्या घेतलेल्या आहेत. तुला काय वाटलं की ते मला नाही कळणार म्हणून. आता अनिका खूपच घाबरते आणि कमळीने बरोबर अंगे हात तिला पकडलेलं असतं आणि तोंडावर जाब विचारलेला असतो. तेव्हा मित्रांनो हा भाग येथे संपतो. पुढे नक्की काय होईल हे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.